नमस्कार. मी चिंतामणी ससरोते. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सांगली जिल्ह्यातल्या 6 नगरपालिका म्हणजे नगर परिषदा आणि 2 नगरपंचायती यासाठी अत्यंत चुरशीनं मतदान झालं. विधानसभा लोकसभेच्या तुलनेनं खूपच चुरशीनं मतदान झालेलं आहे आणि एकूण सरासरी मतदान आत्ताची जी आकडेवारी उपलब्ध आहे त्यानुसार 76% मतदान संपूर्ण या 8 संस्थांच्या निवडणुकीसाठी झालेलं आहे. हे आजपर्यंतचं विक्रमी मतदान आहे. विशेष म्हणजे फारसा गाजावाजा ज्याचा माध्यमातून झाला नाही अशा शिराळा नगरपंचायतीसाठी सर्वाधिक म्हणजे 83.8% मतदान झालेलं आहे. आणि ज्या नगरपालिकेच्या निवडणुकीचा गाजावाजा प्रचंड झाला, संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे राज्यात सुद्धा झाला, अशा तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मात्र 70.46 म्हणजे सर्वात कमी मतदान झाले, म्हणजे या 8 संस्थांच्या तुलनेमध्ये. याशिवाय जर आपण पाहिलं तर उरण ईश्वरपूरमध्ये 74.15% मतदान झाले. विट्यामध्ये अतिशय चुरशीची लढत आहे. 2 गटांमध्ये प्रचंड म्हणजे शिवसेना, एकनाथजी शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये चुरशीची लढत आहे. तर 79.36% मतदान झाले. आष्ट्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत आहे जोरात. तिथं 74.76% मतदान झाले. जतमध्ये सुद्धा खूपच चुरशीची लढत होती आणि त्याचाही गाजावाजा भरपूर झाला होता. पण तुलनेनं शिराळ्याच्या तुलनेनं जवळजवळ 11% मतदान कमी झालेलं आहे. जतमध्ये 72.85% मतदान झालेलं आहे. पलूसमध्ये मात्र चांगलं मतदान झालंय. चुरशीची निवडणूक होती, तिरंगी चुरशीची निवडणूक. 80.28% मतदान तिथं झालेलं आहे. आणि आटपाडीमध्ये सुद्धा 79.62% मतदान झालेलं आहे. एकूण सगळ्या जर आपण सांगली जिल्ह्यातल्या ह्या ज्या 8 संस्थांची निवडणूक झाली त्या पाहिल्या, त्यांचा एकूण संबंध प्रचाराचा रागरंग पाहिला. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात तर अक्षरशः धुरळा उडाला. आरोप प्रत्यारोप, टीका प्रतिटीका, एकमेकांची सगळ्या भानगडी काढणं वगैरे अशा जोरदारपणे प्रचार झाला. त्यामुळं आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ह्या मतमोजणीकडं. खरं म्हणजे आजच निकाल लागणार होता, म्हणजे 2 तारखेला, परंतु निवडणूक आयोगानं तो न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे हा 21 तारखेपर्यंत म्हणजे 21 डिसेंबरपर्यंत लांबल्यामुळं आता इच्छुक उमेदवार सगळे जे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले त्यांचे कार्यकर्ते, त्या पक्षाचे नेते कार्यकर्ते ह्यांची धाकधूक वाढलेली आहे. जवळजवळ 18-19 दिवस त्यांना प्रतीक्षा करायची आहे आणि तोपर्यंत आपला सगळा उत्साह पण टिकवून ठेवायचा आहे. आता प्रश्न असा आहे की जतमध्ये तिरंगी लढत झाली. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार सुरेशराव शिंदे, इकडं काँग्रेसचे उमेदवार सुजय नाना शिंदे आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरळी, ह्या तिघांमध्ये जोरदार लढत झाली. त्याच्यामध्ये भरपूर काय निवडणुकीच्या काळात गोष्टी घडल्या, नंतरच्या टप्प्यातही शेवटच्या घडल्या, आरोप प्रत्यारोप झाले. आणि तिथं खरी गंमत आहे, ती खरी चुरस आहे ती आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध सगळे असं आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष विरुद्ध सगळे आहेतच, परंतु गोपीचंद पडळकर विरुद्ध सगळे अशी लढत आहे. तिथं नेमकं काय होतं याच्याबद्दल खूप उत्सुकता आहे. तासगाव नगरपालिकेची निवडणूक तर आतापर्यंत मला असं वाटतं जवळजवळ 150 पेक्षा जास्त वर्ष झाली असतील तासगाव नगरपालिकेची स्थापना होऊन. आणि जेव्हापासून निवडणुका सुरू झाल्या तेव्हापासून एवढी चुरशीची आणि इतकी काय म्हणू आपण त्याला, इतका बदल घडणारी अचानक अनेक बदल घडले. म्हणजे भारतीय जनता पक्षाचं पॅनल उभं राहिलं, महायुतीचं पॅनल उभारते का काय अशी सुरुवातीला शक्यता वाटत होती, परंतु अचानक भारतीय जनता पक्षाचं पॅनल उभं राहिलं. अचानक शिवसेना अजितदादा पवार गटाचं म्हणजे राष्ट्रवादीचं पॅनल उभं राहिलं. अशा अनेक घडामोडी तिथं घडल्या. एकमेकावरती प्रचंड आरोप प्रत्यारोप झाले. म्हणजे आतापर्यंत असे आरोप कधी झालेले नसतील निवडणुकीमध्ये कुठल्या, ते तिथं झाले. आणि तिथं मात्र आमदार रोहित पाटील राष्ट्रवादीचे आणि संजय काका पाटील माजी खासदार यांची स्वाभिमानी आघाडी यांची चुरस जोरात तिथं दिसून आली. पाहूया नेमकं काय होतं ते. संजय काकांच्या दृष्टीनं ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. रोहित पाटील काय आमदार आहेत, नगरपालिकेची सत्ता मागच्या वेळी त्यांच्याकडे नव्हती, काही फारसा फरक पडत नाही. पण संजय काका पाटील यांची नगरपालिकेची सत्ता कायम राहणार का? भारतीय जनता पक्ष तिथं काय नेमकं
स्थान मिळवणार ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पलूसमध्ये सुद्धा अशीच चुरशीची तिरंगी लढत झाली. तिथं आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं पॅनल आहे. काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. तर निलेश येसुगडे यांच्या विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली यांचं पॅनल आहे. त्यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. आणि माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं पॅनल आहे. इथं कसोटी आहे ती विश्वजित कदम, निलेश येसुगडे आणि पृथ्वीराज देशमुख या तिघांची आहे. तिघांच्या दृष्टीनं सुद्धा ही निवडणूक महत्वाची आहे. जर निलेश येसुगडे यांना या निवडणुकीत चांगलं यश मिळालं तर पलूस कडेगाव मतदारसंघातला पुढचा चेहरा म्हणून, तरुण चेहरा म्हणून निलेश येसुगडे पुढे येऊ शकतात, हे लक्षात ठेवा. विश्वजित कदम यांनी विजय मिळवला तर त्यांचंच पॅनल पूर्वी पण सत्तेवरती होतं, पण एकूण सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी विजय मिळवला, याबद्दल त्यांचं कौतुक सगळीकडे होईल. आणि पृथ्वीराज देशमुख यांनी जे भारतीय जनता पक्षाचं पॅनल उभं केले त्याचं नेमकं काय होणार आहे ते आपल्याला दिसूनच येईल. आटपाडीमध्ये अतिशय चुरशीची लढत झाली. तिथंही आमदार गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर यांचं पॅनल विरुद्ध दोन पॅनल होती. तीर्थक्षेत्र विकास पॅनल पण होतं आणि दुसरं एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेचं तानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखालचं पॅनल हे पण उभं होतं. तिथं जर तानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखालच्या पॅनलला जर यश मिळालं तर मात्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा राजकारण तिथलं बदलू शकतं. तानाजी पाटील हे अत्यंत वेगानं आणि ताकदीनं ह्या निवडणुकीमुळे पुढे येणार आहेत त्या मतदारसंघामध्ये, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर इकडं यांचंही म्हणजे गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर यांचं सुद्धा राजकीय वजन तिथं वाढणार आहे. पाहूया नेमकं काय होते, आज काय आपल्याला सांगता येत नाही तिथं. त्याचबरोबर विट्याची निवडणूक सुद्धा अत्यंत लक्षवेधी होती. नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा बाबर गट विरुद्ध पाटील गट अशीच लढत तिथं झाली. यावेळेला बाबर गटाचं नेतृत्व आमदार सुहासभैया बाबर, अमोल बाबर यांनी केलं. इकडं माजी नगराध्यक्ष माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी त्यांच्या पॅनलचं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या पॅनलचं नेतृत्व केलं. तिथंही अत्यंत चुरशीची निवडणूक झालेली आहे. या निवडणुकीचे सुद्धा परिणाम म्हणजे तिथल्या नगरपालिकेची जरी निवडणूक असली त्या निवडणुकीचे परिणाम आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर होणार आहेत आणि पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीवर सुद्धा 100% होणार आहेत. शिराळ्यामध्ये दोन नाईक म्हणजे मानसिंगराव भाऊ नाईक आणि शिवाजीराव नाईक हे एक घड्याळवाले आणि एक तुतारीवाले पण दोनही एकत्र आले आणि त्यांनी निवडणूक लढवली आहे. आमदार सत्यजित देशमुख यांना त्यांनी आव्हान दिलेलं आहे. तिथं महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे होते. पाहूया तिथं काय होते ते. मतदान तर फार चुरशीनं झाले. सगळ्यात जास्त मतदान 83% तिथं झालेलं आहे, 83.8%. आता उरण ईश्वरपूर आणि आष्टा नगरपालिका ह्यांची पण जोरदार निवडणुका झाल्या आहेत. स्वतः राज्याचे नेते समजले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील दोन्ही ठिकाणी अक्षरशः तळ ठोकून होते. उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते अगदी प्रत्येक गल्लोगल्ली त्यांनी प्रचार केलेला आहे, जोरदार प्रचार केला आहे. स्वतः मुख्यमंत्री ईश्वरपूरमध्ये येऊन गेलेले आहेत प्रचाराच्या सभेसाठी. चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री यांनी सगळी प्रतिष्ठा तिथं पणाला लावलेली आहे. विशेष म्हणजे ह्या दोन्ही ठिकाणी उरण ईश्वरपूर आणि आष्टा ह्या दोन्ही ठिकाणी महाआघाडी म्हणजेच फक्त राष्ट्रवादी, खरं म्हटलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच, आणि महायुती म्हणजे त्यात भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, रयत संघटना सगळे असे सामील झालेत आणि त्यामुळे मोठी ताकद तिथं उभी राहिलेली आहे. ह्या दोन्ही ठिकाणची निवडणूक सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे, चुरशीची आहे आणि ती पण जोरात झालेली आहे. त्यामुळं आता ह्या सगळ्या निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. 20-21 दिवस सगळ्यांना थांबायचं आहे, 20 दिवस 18-19 दिवस तरी. आणि ह्या निवडणुकीचे परिणाम आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर तर होणारच आहेत, परंतु त्या ठिकाणच्या प्रस्थापित नेतृत्वाला सुद्धा धक्का बसणार आहे. काही निकाल लागले त्याचे किंवा काही वेगळे निकाल लागले तर, आणि नव्यानं काही नेतृत्व पुन्हा एकदा तिथं एस्टॅब्लिश होणार आहे, प्रस्थापित होणार आहे, अशी सगळी परिस्थिती आहे. पाहूया नेमकं काय होतंय ते. आपण कदाचित प्रत्येक काही प्रमुख शहरातली जी निवडणूक झाली त्याबद्दल पुन्हा स्वतंत्रपणे बोलणार आहोतच, परंतु एकूण जिल्ह्याचा आढावा घेतला तर अत्यंत उत्कंठावर्धक लढती. काय नेमकं कुठल्या जिल्हा नगरपालिकेमध्ये काय होईल काहीच सांगता येत नाही. कुठेही काही नेमकं सांगता येत नाही. जतमध्ये काय होईल, विट्यात काय होईल, आटपाडीत काय होईल, पलूस, तासगाव असेल, ईश्वरपूर असेल, आष्टा असेल, शिराळा असेल, या कुठल्याही ठिकाणी आपल्याला आज नेमकं काय होईल असं सांगण्यासारखी आजची परिस्थिती नाही.
एकूण असं सगळं पाहिलं तर. त्यामुळं पाहूया आता आपण निकालाची आपणही वाट पाहूया आणि मगच त्याच्याबद्दलचं विश्लेषण आपल्याला नेमकं करता येईल. आमचं हे रागरंग.com ही जी YouTube वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.